हा माझी स्पष्ट दावा आहे की 300 युनिटच्या आतल्या कुठल्याही सर्वसामान्य ग्राहकाला या तुमच्या प्रीपेड मीटरचा, स्मार्ट मीटरचा काहीही फायदा होणार नाही। दरमहा येणारे आपल्याला वीज बिल हा एक फार मोठा प्रश्न आहे। सध्याचे जे मीटर आहे ते बदलून आता स्मार्ट मीटर बदलण्याच्या हालचाली सुरू झाले। त्या अनुषंगाने सजग नागरिक मंच यांच्या वतीने एक चर्चासत्राचे आयोजन केले होते। त्यामध्ये बोलताना प्रतापराव होगाडे व डॉक्टर संतोष पटणी यांनी आपले विचार मांडले। त्याचा हा भाग आपल्यासाठी सगळं ऑलवेल होईल अशी परिस्थिती आता या नेमक्याबद्दल काय आपण ऐकणारच आहोत। दोन्ही बाजू इथं आहेत, ग्राहकांचे प्रतिनिधी, त्याचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्यभराचा त्यांचा अनुभव आहे। आणि पटणी सर त्यांच्याबद्दल आमचा फार चांगला अनुभव आहे सर। मागच्या वेळेस मराठवाडा कॉलेजमध्ये जी मीटिंग झाली होती, राजेंद्र साहेब आले होते, त्याच्याबरोबर आपण पण होता। आणि असं क्वचित घडतं म्हणजे आपली माहिती होऊन उघड करणारी मंडळी फार कमी असे वाटतात। आणि असं यांनी त्या दिवशी मान्य केलं, त्याप्रमाणे आपण पाठपुरावा केला की विभागवार जे अधिकारी आहेत त्यांचा संपर्क करणं म्हणजे काय दरवेळेस थेट यांच्यापर्यंत त्रास होण्यापेक्षा लोकांना एक विश्वास तरी येतो, यस कोणीतरी माझा ऐकणार आहे आणि त्यातनं काही नाही। आणि अनेक बाबतीत त्या ठिकाणी नागरिकांनी प्रयत्न केला आणि खूप ठिकाणी सर यश मिळालं, म्हणजे सुधारणा झाल्या। माझे मित्र होते 4-4 वर्ष त्यांचं रिफंड सँक्शन झालेलं पडून होतं, तुम्ही बोलला त्यांच्याशी, आणि त्यांचं 15 दिवसात ते काम झालं। असे अनेक आहेत। तर अधिक चांगले मुळात आपण मानतो तसं माणूस मुळात चांगलाच आहे, सगळेच चांगले आहेत, आपले अधिकारी निश्चितपणे चांगले आहेत। आता सगळे दोन्ही बाजू त्याला असतात म्हणून काही कदाचित यांचाही तिथं काही विचार चालत नाही असं स्वतः प्रमुखांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं। आणि नागरिकांनी अशा तक्रारी मांडल्या, तुम्ही म्हणताय का नियम असा आहे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला हे होते बघा, या विभागातला हा अधिकारी आपण इथपर्यंत थोडे सजग झालेत नागरिक, हे सजग नागरिक मंचामुळे पण नक्कीच थोडासा हातभार लागलाय। पण एकदा स्वागत, दोन्ही वक्त्यांचं स्वागत, प्रतापराव होगाडे सर टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। डॉक्टर संतोष पटणी सर, महाराष्ट्राचे डॉक्टर असं म्हणूया। आमचे मित्र विवेक वेळणकर त्या ठिकाणी उपस्थित असलेली ज्यांनी माहिती दिली डॉक्टर पटणे आणि सर्व मित्र बंधू, त्यांनी पटणे साहेबांनी एक सांगितलं, उल्लेख केला, विधानसभा सुरू आहे आणि तोच उल्लेख पुढे झाला विवेकनं की विधानसभामध्ये परवाच फडणवीसांनी या विषयावर आपले विचार बॅकग्राऊंड आणि नाही काढायला सवय नाही ना वापरायची रजिस्टर चालू आहे हो, मागे रजिस्टर आहे चर्चेच्या दरम्यान एक विषय हा स्मार्ट मीटरच्या संदर्भातला मांडण्यात आला। अलीकडच्या काळामध्ये फॉल्स नरेटिव्ह एक मोठं शस्त्र आहे आणि ज्या शस्त्राचा उपयोग विरोधी पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत यशस्वीपणे केला, त्याला नाना भाऊ आता आम्ही पण जागे झालो होतो। आम्हाला असं वाटायचं की फॉल्स नरेटिव्हला उत्तर नाही दिलं तर काय फरक पडतो, पण आता लक्षात आलं की उत्तर द्यावं लागतं। असाच हा फॉल्स नरेटिव्ह आहे स्मार्ट मीटर प्रकल्पाच्या संदर्भात। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जुलै 2020 मध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना निर्गमित केली। या
यज्ञामुळे वीज वितरण कंपन्यांची गुणवत्ता विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढवून आर्थिक दृष्टीने त्या सक्षम होतील अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी निर्गमित झाली. आणि प्रीपेड मीटरचे विविध फायदे लक्षात घेता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 26 फेब्रुवारी 2021 मध्ये सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश दिले. आता ही जी RDSS ची योजना आहे स्मार्ट मीटर सहित ही नाव आमच्या काळात नाही तयार झाली. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाच ही तयार झाली. त्यानंतर नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, चुकीचं काहीच नाही त्याच्यात. तुम्ही केलं म्हणून चुकीचं असं नसतं, त्यात काही चुकीचं नाहीच आहे. आता मग तुम्हाला माहितीच नाही म्हणून तुम्ही विरोध करताय. माहिती पडले की विरोध करणं बंद करू नका. म्हणून माझं भाषण पूर्ण ऐका, माझं पूर्ण भाषण ऐका, मग तुमचे प्रश्न संपतील. त्यामुळे या ठिकाणी RDSSच्या प्रकल्पाला MERC कडून आपण मान्यता घेतली आणि मग जे काही RECL आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे जे स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट आहे त्याच्या अंतर्गत ई निविदा आपण प्रकाशित केली. या ई निविदेमध्ये एकूण 6 बिडर्सनी, एका अडाणीने नाही, 6 बिडर्सनी याच्यामध्ये 6 लोकांनी पार्टिसिपेट केलं. यापैकी आपण एकट्या अडाणींना कार्यालय दिलेला नाही. NCC, अडाणी, मॉन्टे कार्लो, जीनस या सगळ्यांना या ठिकाणी स्पर्धात्मक बिडिंग पद्धतीनं वर्क ऑर्डर मिळालेली आहे आणि रेट पण बघितले पाहिजे. खरं म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण रेटचा विचार केला तर जे दर असतात आपण स्पेक्स काय ठेवतो याच्या आधारावर असतात. कमी स्पेक्सचे ठेवले तर कमी येतात. आपण हायएस्ट स्पेक्सचे मीटर या ठिकाणी टेंडर डॉक्युमेंट मध्ये दिले तरी देखील आपण बघा आंध्र प्रदेशचा दर आला 13,624, झारखंडचा दर आला 13,491, उत्तराखंडचा दर आला 12,568, बिहारचा दर आला 12,766, महाराष्ट्राचा दर आला 11,990. म्हणजे जवळपास प्रति मीटर बिहारशी कंपेअर केलं किंवा आंध्र प्रदेशशी जर कंपेअर केलं, झारखंडशी कंपेअर केलं, 2,000 रुपयांनी आपला रेट कमी आहे प्रति मीटर या ठिकाणी. त्यामुळे पहिल्यांदा तर जो नरेटिव्ह आहे की स्पर्धात्मक झालं नाही, एकट्या अडाणींना काम दिलं, स्पर्धात्मक निविदेतून या ठिकाणी 4 NCC, अडाणी, मॉन्टे कार्लो आणि जीनस यांना हे काम देण्यात आलेलं आहे. आता दुसरं हे महत्वाचं आहे, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. सिस्टीम मिटरिंगच्या अंतर्गत सबस्टेशन मधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवर सर्व सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्ववत करण्याची जबाबदारी पुढील 10 वर्षाकरता निविदाकारांवर असणार आहे. निविदा धारकांना कोणतेही अपफ्रंट पेमेंट याच्यामध्ये करण्यात येणार नाही. ही निविदा कॉर्टेक्स मॉडेलवर आहे, ज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्स या आधारावर 10 वर्षापर्यंत दुरुस्ती देखभालीची जबाबदारी ही निविदाकाराची आहे. आणि दर महिन्याला जे काही प्रति मीटर देयक सर्व्हिस लेवल ऍग्रीमेंट प्रमाणे महावितरणतर्फे निविदाकाराला देण्यात येणार आहे. याच्याकरता केंद्र सरकारने प्रति मीटर आपल्याला सबसिडी दिली आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर
तर यामध्ये MSCDCL ला कोणतंही कर्ज उभारणी करायची नाही. याचं कारण स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जी वाणिज्यिक हानी कमी होईल, त्यातनं जो अतिरिक्त महसूल प्राप्त होईल, त्या महसुलातून स्मार्ट मीटर लावण्याचा खर्च भागवला जाणार आहे. म्हणजे याचा कुठल्याही ग्राहकावर, म्हणजे आपले ग्राहकच आहोत, आपल्या याच्यावर आपण बसवतोय, कुठल्याही ग्राहकावर याचा भूदंड नाही. त्याचप्रमाणे MSCDCL वर देखील याचा भूदंड नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही. त्यामुळे आपण जे काही एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आणि पायऱ्यांवर देखील आपण घेऊन उभा होता, ते काय बॅनर फ्लेक्स काय म्हणतात ते, तर हा सगळा नरेटिव्ह हा खोटा आहे हे या निमित्ताने. आणि त्याच्या पुढे नंतर ते सोलार बद्दल बोलले. सोलार बद्दलचंही बोलणं अशाच पद्धतीचं आहे. पण सुद्धा एक उदाहरण मुद्दाम देतो. मला पत्रकारांचे फोन आले, ते बसवणार नाही, सगळं झालंय तुमचं, मागणी मान्य झाली. म्हटलं मागणी मान्य झाली असं तुम्ही म्हणता, मला अजून पटलेलं नाही, मला अजून समजलेलं नाही. जर ही योजना केंद्र सरकारची आहे आणि तुम्ही फक्त रोहित्रावर मेट्रो बसवणार आहात, फीडरवर बसवणार आहात, सबस्टेशनवर बसवणार आहात, तर DTC, फीडर्स, सबस्टेशन्स ही सगळ्यांची बेरीज काय 10 लाखाच्या वर जाणार राज्यामध्ये. फडणवीस साहेबांना कदाचित अधिक अचूक आकडा माहिती असेल, तर 10 लाखाच्या वर जात नाही. काही केलं तरी, कशी बेरीज केली कमीच होईल, जास्त नाही. मग 2.25 कोटी मीटरची टेंडर्स का काढली? फडणवीस साहेब म्हटले की तुमच्याच काळात झालं, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोलेंना उद्देश. पण फडणवीस साहेब टेंडर कधी निघाले? 2023 ला. कुणाचं सरकार होतं? त्यांचं होतं का? तुमचंच होतं. दोषी कोण हा प्रश्न वेगळाच आहे, त्याच्यावर मी येतो. पण फॉल्स नॅरेटिव्ह ते जे म्हणतात ते अशा पद्धतीने तयार होत असतं की मुळात केंद्राने जाहीर केलेली योजना 21 साली जाहीर केली म्हणून ती महाविकास आघाडीच्या काळात झाली असं म्हणता येईल. पण राज्य सरकारने टेंडर काढली ती एप्रिल 23 ला आणि मंजूर केली ती ऑगस्ट 23 ला. ही कुणाच्या काळात? महायुतीच्या काळात ना, बरोबर आहे का? मग फॉल्स नॅरेटिव्ह ते अशा पद्धतीने तयार. पण टेंडर मग 25.2 कोटी मीटर्स टेंडर का निघालं? जर आम्हाला 10 लाखच मीटर लावायचे आहे तर 2.25 कोटी मीटरचं टेंडर का निघालं? त्याचं उत्तर त्यांनी कुठं सांगितलं का? कुठेही सांगितलं नाही. महावितरणनं पोस्ट टाकली त्यांच्या अधिकृत बिल्डर हँडलवर. कुठं उत्तर आहे का? नाही, कुणी उत्तर दिलं नाही. आणि हे सगळं उत्तर दिलं नाही याचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो की जे कुठल्याही कागदावर छापलेलं तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला अनुभवाला मात्र नक्की की आज निवडणुका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये असंतोष नको आणि हा असंतोष जर झाला तर तो निवडणुकीत आपल्याला फटका देणारा असेल, हे नको. म्हणून काम चालू आहे. 2.25 कोटी मीटर्सचं 6 टेंडरचं काम चालू आहे. त्याला कुठेही कुठलाही स्टे दिलेला नाही. महावितरण कंपनीच्या काही बोर्डाचा अधिकृत निर्णय झालेला नाही. टेंडर रद्द केली असा काही निर्णय झाला का? कुठं वाचला का? नाही, झालेलंच नाही. कंपनीलाच माहीत नाही काय झालं. अगदी तुमच्या भाजीकर साहेबांच्यावर मी बोलतो, डायरेक्टर ऑपरेशन, फक्त लोकेश चंद्राशी नाही बोलतो, कारण ते बोलणारच नाही. आणि विश्वास
फाटकाने तर त्याच्यावर एक आर्टिकलच दिलं, तेही मी वाचलं. खरं असं आहे, ज्याला साध्या सोप्या मराठीत गाजर दाखवणं म्हणतात, किंवा तोंडी स्टे, नॉट रिटर्न स्टे नाही, लिगल स्टे नाही, तोंडी स्टे, योजना थांबलेली नाही, रद्द झालेली नाही. ती 2.25 कोटी मीटर्स येणारच आहेत आणि त्याला ती बसवायची आहे. हे एकंदरीत त्याचं म्हणजे विवेकनं सुरुवातीला म्हटलं ना, केंद्राने ठरवलं तुम्ही काय बदलणार. याबद्दल फडणवीसांचं 1 महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट असं होतं, पहिलं स्टेटमेंट, नंतर ते वेगळं बोललं. पहिलं स्टेटमेंट असं होतं की आम्ही मीटर्स बसवू, पण ती पोस्टेडच ठेवू. पहिलं स्टेटमेंट 1 महिन्यापूर्वीचं आहे. आणि लोकांना एकदा विश्वास निर्माण झाला, खात्री पटली लोकांची, की मग ती प्रिपेड करू. बरोबर तोच मॅटर जसाच्या तसा विश्वास पाटकांच्या परवाच्या लोकसत्ताच्या आर्टिकलला आहे. हे खरं, त्या सगळ्यातलं खरं आहे. त्यामुळे आम्हाला ज्यावेळेला लोक म्हणतात, पत्रकारही म्हणतात, अहो झालं बाजलं झालं तुमचं, काही बदलून नाही झालं, माझा त्याच्यावर विश्वास नाही, कारण अधिकृत काहीच झालेलं नाही ना, अधिकृत काहीच झालं. 2.25 कोटी मीटर्स येत आहेत आणि 10 लाख फक्त लागणार आहे. मग उरलेले 2 कोटी 15 लाख मीटर तुम्ही काय करणार आहे. आणि जुने आता जे वर्किंग मधले आहेत, आता 2 कोटी 84 लाख माझे कंझ्युमर आहे. माझे म्हणतो म्हणजे कंपनी माझीच आहे, म्हणून मी माझे म्हणतो. कंपनी काही त्यांची कुणाची नाही, कंपनी आपली सर्वांची. त्यातले जर सोडले शेतकरी ग्राहक 44 लाख, तर आपल्याला 2 कोटी 2.25 कोटी मीटर लागतात. आणि बरोबर 2.25 कोटी मीटरचं टेंडर निघालेलं आहे. मग असं असताना ते लागणार नाही, ते गृहीत धरायला आमच्याकडं कोणताही अधिकृत असा पुरावा सापडत नाही. त्याने उल्लेख केलेला आहे, हा RDSSचा प्रकल्प आहे आणि याला MBRC कडून मान्यता घेतलेली आहे. हा उल्लेख सुद्धा चुकीचा आहे. हा RDSSचा प्रकल्प आहे हे खरं आहे. RDSS म्हणजे रिव्हॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम, बरोबर आहे. रिव्हॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम, या योजनेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला निर्माण करायचं आहे आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 60% केंद्र सरकार ग्रँट देणार आणि 40% राज्य सरकारनं किंवा कंपनीनं कर्ज रूपानं उभं करायचं, अशी ती योजना आहे RDSS. आणि त्या योजनेखाली राज्य सरकारचा GR झाला 25/8/22 होता आणि टेंडर झाली 7/8/23. तर हा GR झाला, योजना झाली, GR झाला. त्या GR मध्ये सुद्धा या मीटरची किंमत 6,300 धरलेली होती. महावितरण कंपनीच्या टेंडर मध्ये सुद्धा इस्टिमेटेड प्राइस 6,000 ते 6,400 या दरम्यान होती. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेला तुम्ही 6,320 इस्टिमेटला घेता किंवा 6,400 इस्टिमेटला घेता आणि तुम्ही 11,990 रुपयाचं टेंडर मंजूर करता, त्यावेळेला कुठलाही ग्राहक हे म्हणणार ना की हे 90% अभाव आहे. ग्राहकांना अशी शंका विचारली तर चूक काय आहे. ही वस्तुस्थिती आहे की हे 90% अभाव आहे. त्याला संबंधित आणखी 2 बाबी सांगतो. 2021 साली केंद्र सरकारनं काढला नोटिफिकेशन. 21 साली नोव्हेंबर 21ला केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार त्याने सगळ्या मीटर उत्पादकांच्या आणि सगळ्या वीज क्षेत्रातल्या उत्पादकांच्या सेमिनारमध्ये भाग घेतला होता, कॉन्फरन्समध्ये, अॅन्युअल कॉन्फरन्स.
आणि त्या अॅन्युअल कॉन्फरन्समध्ये स्वतः आलोक कुमारने सांगितलं होतं, ते मी सांगतो नोव्हेंबर 21, आलोक कुमारने स्वतः सांगितलं होतं की वीज मीटरचे दर जास्त आहेत ते निम्म्यावर आले पाहिजे. हे आलोक कुमारने सांगितलं नोव्हेंबर 21 मध्ये. आमची टेंडर्स निघाली एप्रिल 23ला. ही टेंडर्स निघायच्या आधी जानेवारी 23 मध्ये युपीच्या सरकारनं, युपीच्या महावितरण कंपनीनं अदानीचं 10,000 रुपयाचं टेंडर रद्द केलं. आमची टेंडर्स एप्रिल 23ला निघाली. जानेवारी 23ला डिसेंबर 22चा जानेवारी 23 या काळातला तो युपीच्या महावितरण कंपनीचा निर्णय आहे की अदानीचं 10,000 रुपयाचं टेंडर त्याने रद्द केलं. का? कारण हे झालं छापून की दर जादा आहे. मग मला शंका येणार की नाही की जर युपी रद्द करताय 10,000 रुपये तर मग 12,000 तर मी काय घेतोय? ठीक आहे, आपण वादा करता हे मान्य करू की हे 12,000 रुपये सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. तर मग तुम्ही इस्टिमेट 6,000 केलं होतं कसं हे तरी आम्हाला समजावून सांगा ना. इतकं चुकीचं एस्टिमेट आमच्या महावितरणमध्ये किमान 10,000 तरी इंजिनियर असतील ना, त्याहून जास्त असतील, 15-20 हजार असतील इंजिनियर्स. जिथं 15-20 हजारहून अधिक इंजिनियर्स आहेत, तज्ञ माणसं आहेत, हुशार माणसं आहेत, खूप हुशार माणसं आहेत, अनेक माणसं हुशार आहेत, पण त्यांच्यासारखे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. मग ह्या सगळ्या लोकांनी हे इस्टिमेट 6,000 कसं केलं? त्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलंय का? मलाही मिळालं नाही, तुम्हाला कुणाला मिळालं तर बघा. RDSSच्या 60%, 40% स्कीमला किती रकमेचं असलं तरी 25 कोटीच्या वर असेल तर आयोगाची मान्यता घ्यावीच लागते, घ्यावीच लागते. हा महत्वाचा आहे. 25 कोटी रुपयाच्या वरचा कुठलाही भांडवली खर्च असेल तर आयोगाची मान्यता घ्यावी लागते. कारण काय? कारण त्याचा टॅरिफवर परिणाम होतो, टॅरिफ वाढतो. ज्या गोष्टीमुळं त्या प्रत्येक गोष्टीला आयोगाची मान्यता घ्यावी लागते. हा पगार ठरलेला आहे, खर्च ठरलेला आहे नेहमीचा. त्याच्यात ती रक्कम जास्त असली तर त्याच्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागत नाही. मग ती 5,000 कोटी 10,000 कोटी असू शकते आणि असणार, कारण 1,00,000 कोटीच्या आसपास जवळजवळ बजेट गेलेलं आहे, त्यामुळे तेवढे असणार. पण 25 कोटी रुपयाच्या भांडवली खर्चाच्या कुठल्याही योजनेला परवानगी घ्यावी लागते. त्याखाली मंजुरी घेतलेली आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. नंबर 1. नंबर 2, सबसिडी मीटरसाठी 60% नाही, 60% नाही. RDSSला सबसिडी 60-40 आहे. केंद्र सरकार 60 देणार आहे, 40% राज्य सरकारनं उभे करायचे. पुन्हा इथं पुन्हा 6,000 आकडायचं बरं का मीटरच्या किमतीला. केंद्र सरकारनं मीटरची किंमत 6,000 रुपये गृहीत धरून 15% सबसिडी जाहीर केलेली आहे. म्हणजे किती? 900 रुपये. 900 रुपये सबसिडी 6,000 मीटरची किंमत हा बेस धरून जाहीर झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमचा मीटर 12,000चा आहे, त्यामुळे आमचं सबसिडी 900 ते 1,800 होणार नाही. 900 सिलिंग आहे, त्यामुळे 900च मिळणार. बघ आता 900 मिळाल्यावर उरलेले 11,100 रुपये हे कुणाकडनं वसूल करणार? कारण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या GR मध्ये कर्ज रूपानं उभारणार एवढाच उल्लेख आहे. आता ते पुढं खाणीतनं वसूल होईल लागणार नाही त्याच्यावर मी नंतर येतो. पण उल्लेख काय आहे GR मध्ये? केंद्राच्या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट आहे की उरलेली रक्कम राज्यानं उभी करायची. राज्याच्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की उरलेली रक्कम कंपनीने कर्ज रूपानं उभी करायची आहे. आता ज्या वेळेला तुम्ही एखादं कर्ज उभं करता
12,000 मधलं 11,100 रुपयाचं कर्ज तुम्ही घेणार ना, म्हणजे 11,100 रुपयाच्या कर्जाचं व्याज, घसारा, ONM आणि जे काय अनुषंगिक रिटर्न ऑन इक्विटी हे सगळे फॅक्टर येणार की नाही, आणि ती माझ्या बिलामध्ये लागणार की नाही. लागणार नाही असं जर तुम्ही म्हणत असेल तर ते म्हणणारे सगळे लोक, ते कुणीही असो, पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत आणि आधी कुणीही असोत, ते खोटं बोलत आहे. जे आयोगाचे जो वीज कायदा आहे त्या कायद्याखाली जे आयोगाचे मल्टीयर टॅरिफ रेग्युलेशन्स आहेत आणि कॅपिटल एक्सपेंडिचर रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे ह्या मीटरच्या 11,100 रुपयाचं व्याज, घसारा आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि ONM हे जे सगळं आहे ते माझ्यावर लागणारच आहे. ते लागणार नाही असं तुम्ही जे म्हणता ते खरं, ते लागणार नाही असं जे तुम्ही म्हणता हे खरं. आता याच ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला त्याचा तपशील सांगतो की कोणाकोणाचे आहे टेंडर्स, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. यामध्ये अदानीची 2 टेंडर्स आहेत. एक आहे भांडूप कल्याण कोकण आणि दुसरा आहे बारामती पुणे. 1,16,00,000 मीटर्स अदानी देणार. 1,16,00,000. अदानी हे वीज क्षेत्रात आहे, निर्मिती क्षेत्रात आहेत, सोलरमध्ये आहेत, सगळ्यामध्ये आहेत, पण अदानी मीटर उत्पादक नाही. मी नम्रपणाने सांगतो, अदानी मीटर उत्पादक नाही. दुसरं NCC, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी. या कंपनीच्या नावातच त्यांचा धंदा काय ते कळतं. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी ही आहे हैदराबादची. त्यांना 2 टेंडर्स दिलेले आहेत, 57,00,000 मीटर्स. तिसरा आहे मॉन्टे कार्लो. मॉन्टे कार्लो तर भारतातला नाहीच आहे, परदेशातला आहे आणि त्यांचा बिझनेस आहे टेक्सटाईल. स्पर्धात्मक निविदा झालेल्या आहेत ना, माहिती द्यायला पाहिजे तुम्हाला किती स्पर्धात्मक निविदा झालेल्या आहेत त्याचा. ही माहिती देतोय मी त्यांचाच कागद मी वाचतोय. माझ्या खिशातलं माझ्या मनातलं काहीच नाही, त्यांचे कागद आहेत तेच मी बोलतोय. या मॉन्टे कार्लोला 30,00,000 मीटर्स आहे. त्यांच्याकडे चंद्रपूर गोंदी आहे आणि NCC कडे जळगाव, लातूर, नांदेड, औरंगाबाद हा एरिया आहे. आणि 6वा आहे जिनस. ही जिनस ही एक कंपनी मीटर उत्पादक आहे आणि या जिनसला मीटर उत्पादक कंपनीला 22,00,000 म्हणजे सगळ्यात कमी ऑर्डर आहे. आता हे थोडं गमतीचं वाटतंय का नाही आपल्याला? आहे. या चौघांच्या पैकी मी SBIचे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड सुप्रीम कोर्टाचा आदेश झाला, सगळं आलं ना, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आलं. म्हटलं आपण जरा तपासून बघावं कोण कोण सापडतंय. मला दोघं सापडले. आता अभ्यास करायचा म्हणजे सगळ्या बाजूने करायला पाहिजे ना. मला दोघं सापडले, अदानी नाही सापडले. त्याला गरजच नाही, त्याला SBI बॉन्डची काही गरज नाही आणि मॉन्टे कार्लो पण नाही सापडले. पण NCC, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, त्याने इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये 60 कोटी रुपये दिलेले आहेत. 60 कोटी दिलेले आहेत. आणि दुसरं जिनस हा मीटर उत्पादक आहे, पण याने तरी सुद्धा याने 25.5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यांचं कमी आहे आणि त्याच्यात मानानं दुप्पट आहे NCCचं. त्यामुळं NCCचा आकडा 60 आहे आणि नागार्जुन यांचा जिनसचा 25.5 आहे. म्हणजे मीटर्सच्या संख्येच्या प्रमाणामध्ये किंवा ऑर्डरच्या प्रमाणामध्ये आहे. अशा पद्धतीने पण सोडून द्या, ठीक आहे. मी त्यावरही काय मला जायचं. देणगी दिली, ठीक आहे, दिली. मला त्या देणगीबद्दल फार मोठं म्हणणं नाही. पण ज्या वेळेला अशा पद्धतीची टेंडर्स होतात त्यावेळेला सगळ्यांची एकाच रकमेची टेंडर्स, मग कॉम्पिटिटिव्ह बिडिंग कुठलं?
तुम्ही नगरपालिका तुम्ही ओळखता, मी नगरसेवक होतो, मला माहिती आहे. आमच्या म्युन्सिपाल्टीमध्ये कंत्राटदार सगळे कार्टेल करायचे. कार्टेल माहिती आहे ना शब्द वापरतो, ठरवायचं रिंग 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 रिंग, दॅट इज अ रिंग टेंडर, नथिंग बट रिंग अँड नथिंग बट कार्टेल. इट इज डिस्कस्ड अँड डिसाइडेड अँड अलाउड. त्याच्याशिवाय कसं होऊ शकतं? चांगल्या कामासाठी केलं तर मी तेही मान्य करतो. एखादं चांगलं काम करताय, 4 लोकांना एकत्र येऊन करताय, सगळ्यांना म्हणून तुम्ही विश्वासात घेताय आणि सगळ्यांना विश्वासात सगळ्यांना मी काम देतो असं सांगून करताय, करा ना जाहीररित्या चर्चा त्याची, ओपनली करा. काय बिघडतं? ज्यावेळेला मी ग्राहकांच्या हिताचं काय करतोय त्यावेळेला मी 4 लोकांना सोबत घेऊन बसलो, त्या हिताची चर्चा केली, त्या चर्चेत हे निष्पन्न झालं आणि सगळ्यांनी त्या दरानं द्यावं असं आम्ही ठरवलं. काय गैर आहे? मला पटेल. जर खरं असेल तर मला पटेल आणि खोटं असेल तर नाही पटणार. आता याचा निर्णय ग्राहकांनी करायचा, हे कुठलं बरोबर? पण केंद्राच्या बजेटमध्ये पण 6,000 होतो, सबसिडीला हिशेब 6,000चा. आत्ता आयोगानं जे मीटर्स आपल्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये आहे, माझ्या घरामध्ये आहे, उद्योगामध्ये आहे, सगळीकडे आहे, त्या मीटरची किंमत आहे ती सिंगल फेज मीटरची, घरगुती मीटरची जी किंमत आहे ती आहे 2610 रुपये. 2610. त्यानंतर 3 फेजचा जो मीटर आहे, मी स्मार्ट मीटरच्याच किमती सांगतोय, त्यात प्रीपेड नाही, स्मार्टच आहे मीटर, स्मार्टच आहे, प्रीपेड नाही. 3 फेज मीटर आहे, त्याची किंमत आहे 4050. आणि HTचा जो आहे TOD मीटर, त्याची किंमत आहे 6470. हे स्मार्ट मीटरच आहे तिन्ही आता असतो. त्याच्यामध्ये फक्त प्रीपेड नाही. या मीटरवर सुद्धा तुम्हाला कन्झम्पशन कळतं. तुम्ही आता तुमच्या घरामध्ये बघू शकता, प्रत्येकाला कन्झम्पशन जनरली कळतंच. हे तिन्ही मीटर 2610. HT TOD तर संख्याच फार कमी आहे. HT खालचे कंझ्युमर आहेत किती, फार कमी संख्या. ती संख्या जर सोडली तर सगळे ग्राहक प्रामुख्याने LT. आता पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, खूप मुद्दे आहेत पण पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. पटणीने आता बोलताना बरोबर सांग, याचा उपयोग आहे की नाही? आहे. मी नुसते तोटे नाही सांगणार, मी तोटेही सांगतोय, फायदे सांगतो. खोटे कशाला सांगतो आणि अर्धवट का सांगायचं? फायदा हा आहे, सामान्य ग्राहकाला फायदा फक्त आणि फक्त एवढाच आहे की त्याला पैसे आधी भरावे लागतात. नंबर 1, पैसे दिल्याशिवाय वीज मिळणार नाही. नंबर 2, त्याला एक रकमे महिन्याचे पैसे भरायला जर अडचण येत असेल तर त्याला या प्रीपेडमध्ये संधी आहे, तो दर आठवड्याला पैसे भरू शकतो. म्हणजे महिन्याचे पैसे एक रकमे भरायला नाही, हप्त्याला आठवड्याला भरू. एकदम 1 रकमे 1000 रुपये नाही, दर आठवड्याला 250 भरतो. हा फायदा आहे. आणि तिसरा फायदा, त्याला 1% रिबेट एक्स्ट्रा मिळेल. सामान्य ग्राहकाचे फायदा सांगतो, या पलीकडे सामान्य ग्राहकाला कुठलाही फायदा नाही. 1% रिबेट त्याला जास्त मिळेल. कसं ते सांगतो. ह्या प्रीपेडसाठी आयोगानं पूर्वी 5% रिबेट ठेवला होता, तो आता 2% केला. बरोबर? नाही 2वर आता. मी काल रात्री पुन्हा खात्री करून घेतली. तुझ्या संख्येचे एखाद्या शंका विचारला होते, काहीतरी 5 होतं. म्हटलं नाही, 5चं 2 झालंय. नाही म्हटलं कमी झालंय. म्हटलं 2च आहे. आता 2% हा रिबेट मिळेल तुम्हाला. पण आता तुमच्या बिलामध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट 1% मिळतोय, तुम्ही वेळेत पैसे भरले तर. बिल आल्यावर 7 दिवसात तुम्ही पैसे भरले तर 1% कमी होतोच आहे आता. पण त्या 1%ला थोडीशी सिलिंग आहे, एक्झॅक्ट 1% होत नाही. नाही मी सांगतो कसं आहे ते, आता जो रिबेट मिळणार आहे तुम्हाला, तो रिबेट फक्त वीज आकार आणि इंधन समायोजन आकार एवढ्या 2 आकारावरच 2% मिळणार आहे. म्हणजे टोटल बिलाच्या बघितला तर ते 2% होत नाही, ते 2.5% जास्तीत जास्त होईल.
आणि त्या $2.5 मधनं प्रॉन पेमेंट डिस्काउंटचा 1 जर वजा केला तर 2% साधारण तुम्हाला रिबेट एक्स्ट्रा मिळेल. ह्या पलीकडे काय मिळणार नाही. म्हणजे 2%चा सुद्धा फायदा होणार नाही. एक लक्षात घ्या, आपली ग्राहकांची संख्या प्रचंड आहे. त्या प्रचंड संख्येला होणारा फायदा हा एवढाच आहे, याच्या पलीकडे फायदा नाही. रिअल टाइम मॉनिटरिंग महत्वाचं आहे, निर्विवाद महत्वाचं आहे, कंपनीच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, मोठ्या उद्योगांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. पंटे साहेबांनी जे मुद्दे त्याच्या मी विरोधात नाही. आम्ही टेक्नॉलॉजीला कुठल्याही कधीही विरोध करत नाही. तंत्रज्ञानाला विरोध करायचं काय कारणच नाही. मी इंजिनियर आहे स्वतः, मी स्वतः तंत्रज्ञानाची वाटेतच जाणारा माणूस आहे. तंत्रज्ञानाला मी विरोध करणार नाही. पण त्या तंत्रज्ञानाचा वापर पुन्हा कुणाला होणार आहे? कंपनीला नक्की होणार आहे. कारण कंपनीला मिनिट टू मिनिट डाटाबेस सगळा अवेलेबल होणार आहे. जे मोठे आहेत ग्राहक, आमच्या राज्यामधल्या सगळ्या उच्चदाब उद्योगांना किंवा लघुदाब उद्योगामध्ये जे जास्ती विजेचा वापर करतात त्यांना, किंवा जे कंटिन्युअस प्रोसेस करतात त्यांना, किंवा जे मोठे मॉल्स आहेत, मोठे व्यापारी आहेत, या सगळ्यांना त्याचा निश्चित उपयोग होणार आहे. आता ते टीओडी पैसे भरतायत टाइम ऑफ द डे प्रमाणे, कॉन्ट्रॅक्ट डिमांडवर पैसे भरतायत. त्याला जर वर्कलोड कर मिळाली तर तो कॉन्ट्रॅक्ट डिमांड खाली आणू शकतो, पैसे वाचले. त्याला जर दिसलं की मग सकाळचा वापर कमी आणू शकतो, संध्याकाळचा वापर कमी आणू शकतो. कारण सकाळी 80 पैसे द्यायला आहे, संध्याकाळी 1 रुपये द्यायला आहे, रात्री 2 रुपये कमी आहे, आणि तो रात्री मी टाकू शकतो, तो ॲडजस्ट करू शकतो. तो लोड कंट्रोलच लावून हव्या त्या पद्धतीने स्वतःचा लोड मॅनेज करू शकतो. हा त्याचा फायदा होऊ शकतो. हा फायदा होणार आहे की नाही? लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह आहे, इन्क्रिमेंटल इन्सेंटिव्ह आहे, अशा अनेक बाबतीत त्या ग्राहकांना फायदा होऊ शकतो. त्या ग्राहकांना लावण्याबद्दल पाहिजे ना नाही, अरे ते नाही म्हणणार पण नाही, ते नको म्हणणार पण नाही, त्यांना पाहिजेच आहे. पण याच्याशिवाय कंपनीला फायदा होईल की नक्की होईल. कंपनीला टोटलच इतकी मोठी दररोजची 21-22 हजार मेगावॅटचा हिशेब बघावा लागतो. कंपनीला तो फायदा त्याचा होऊ शकेल निश्चितपणाने. आता तो उन्हाळ्यात 24-25 हजारपर्यंत जातो, खाली येतो नंतर, त्याचा फायदा जरूर. पण तुम्ही मला सांगा, माझ्याकडे जे सामान्य ग्राहक आहेत, सामान्य ग्राहकांची संख्या वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज आमच्याकडे जो सामान्य ग्राहक आहे 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांची आमची संख्या आहे 1,42,00,000. 1,43,00,000. आता ह्याच्या बिलामध्ये किती फरक पडणार आहे? तुमचं रिअल टाइम मॉनिटरिंग रोजचं मीटर बघूया आणि तो किती फरक करू शकणार आहे काही नाही. माझा ठाम आणि स्पष्ट दावा आहे की 300 युनिटच्या आतल्या कुठल्याही सर्वसामान्य ग्राहकाला या तुमच्या प्रीपेड मीटरचा, स्मार्ट मीटरचा काहीही फायदा होणार नाही. कारण तेवढं बघायला मला वेळच नाही. 100 युनिटच्या आत वीज वापरणाऱ्या माणसाला त्या मीटरची हालचाल बघायला वेळ आहे. ते पोट कधी भरायचं, पैसे कधी भागवायचे, बिलं कधी भागवायची, अशा टप्प्यावरचा तो ग्राहक आहे. तो 1,43,00,000 आहे, लक्षात घ्या. आणि थोडंसं 10 किलोवॅटच्या अलीकडचे जे कन्झ्युमर आहेत, सँक्शन लोड ज्यांचा आहे, त्यांना टीओडी फीचरच नाही. टीओडी फीचर नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की म्हणजे तो 20 नाही, तो फायदा होणार आहे श्रीमंत वर्गाचा. तो वरच्या वर्गाला. टीओडी जो फीचर आहे, ते टीओडी फीचरचा लोड मॅनेजचा जो विषय आहे, तो सगळा श्रीमंत ग्राहक. अगदी बरं 100% बरं. टीओडीचा त्याला काहीच लाभ नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठं लोड कंट्रोल करणार आहे तुमचा? त्याला संध्याकाळी लाईट लावावं लागेल, सकाळी लावावं लागेल. फार मोठा फरक त्याच्या याच्यामध्ये रोजच्या वापरामध्ये पडणार नाही. मी स्वतः 100 ते 300 युनिट मधला ग्राहक आहे. ज्याच्या घरामध्ये AC नाही तो 300च्या वर जात नाही. त्यामुळे AC नसलेला, TV फ्रीज असलेला प्रत्येक माणूस 300च्या आत बसतो.
हे मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत गेलो, त्याच्यावर गेलेलं नाही. आणि त्याच्यावरच्या लोकांना लावलं तर आम्ही तक्रार करायची कारण काय? माझी तक्राराचं कारण नाही. हे ग्राहक आहेत 52 लाख आणि 52 131 0 ते 100 1,43,43 लाख, हे 52 लाख म्हणजे 1,95,00,000 लाख. आणि याच्याशिवाय छोट्या टपऱ्या आहेत, छोटे उद्योग आहेत, छोटे व्यवसाय आहेत, छोटे व्यापारी आहेत, असे 300 युनिटच्या आत वीज वापरणारे औद्योगिक व्यावसायिक व्यापारी, छोटे छोटे असतात ना, फार मोठे काय नसतं. अशा ग्राहकांची संख्या साधारणपणानं 10 लाख आहे. आपण 10च्या जागी ती कमी पकडू, 5 लाख पकडू, बेरीज झाली की ती 2 कोटी. मग 2 कोटी लोकांना जर काही मीटरचा फायदाच नाही, उपयोगच नाही, तर त्याने का पैसे भरायचे आणि त्याला कशा करता लावता? आणि आत्ताचे 2 कोटी मीटर काढून कुठं भंगारात टाकणार काय? आयोगाच्या दरानं आज राज्यभर 2.25 कोटी मीटर चालू आहे. तुम्ही स्वतःच मान्य करताय. 2.25 कोटी ते पण समजा 5 लाख, चला 2 कोटी 20 लाख चालू आहे. आणि तुमच्या स्टॉकला कमीत कमी 10-20 लाख तुम्हाला ठेवायला लागतं. कमीत कमी 5-10% तरी इन्व्हेंटरी ठेवावी लागते ना. म्हणजे जवळजवळ 2.25 ते 2.5 कोटी मीटर आत्ताही आहे. त्याची किंमत आपण 4,000 ने 2,600 पकडू. 4,000 ने 2,600, सरासरी 3,000 पकडू. 2.25 कोटी इंटू 3,000 किती झाले? 7,000 कोटी तरी झाले ना ती किंमत त्याची. 7-8,000 कोटी तरी झाले. ते 7-8,000 कोटीची मीटर कुठं टाकणार तुम्ही? भंगारा टाकणार, विकणार, काय करणार? एकाच वेळेला सगळे मीटर कशा करता बदलणार? आणि गरज काय? गरज असेल तिथं जरूर बघा, जो मागतो तिथं जरूर बघा. पण आम्हाला गरज नाही, आम्हाला कर्जही नको आणि मीटरही नको. हा आमचा साधा सोपा सवाल आहे त्याच्यातला आणि हिशेब आहे. त्याचं जे नॅरेटिव्ह जे मुद्दा जो आला ना, तो नॅरेटिव्हचा मुद्दा असा आहे, अपफ्रंट पेमेंट काही, नो अपफ्रंट पेमेंट, हे बरोबर आहे. त्याने सांगितलं ते बरोबर आहे. प्रोटेक्स मॉडेल हेही बरोबर आहे. प्रति मीटर सबसिडी किती आहे तो आकडा त्यांनी सांगितला. लक्षात घ्या, RDSS स्कीम सांगितली, 60-40 सांगितलं, 60-40 नाही सांगितलं, नुसतं RDSS आणि मंजुरी. मी तुम्हाला या क्षणी ठामपणानं सांगतो, पटणीच्या समोर सांगतो, 27,000 कोटी रुपयाची जी तुमची टेंडर झालेली आहेत मीटरची, आज अखेर त्याचं कमिशनचं अप्रुव्हल नाही. खरं म्हणजे ही स्कीम करण्याच्या आधी अप्रुव्हल घ्यायला पाहिजे. ते अप्रुव्हलच नाही आणि अजूनही नाही. मी RTI खाली दिलंय, अजून ते उत्तर द्यायला लागलं मला. RTI खाली महाराष्ट्र आयोगाकडे लेखी मागितलेलं आहे की कधी तुमच्याकडे अर्ज आला, काय मंजुरी दिली तुम्ही आणि कशी दिली आम्हाला सांगा. आज अखेर काय उत्तर आलेलं नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी परफॉर्मन्सचे जे काही रेग्युलेशन्स आहेत ना MERCने, त्याच्यामध्ये अमेंडमेंट्समध्ये हे घुसडलेलं आहे. आता लेटेस्ट ड्राफ्ट अमेंडमेंट्स रिलीज झाल्या होत्या. 14 जून पर्यंत त्याच्यावर सजेशन, ऑब्जेक्शन, कॉमेंट्सचा विषय होता आणि ते ऑलरेडी आता MERCकडे प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना मान्यता MERCची घेतलेली नाही, तर MERC सुद्धा काय करताय की SOP जे ऑलरेडी आहे 2021चे स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्सचे, त्याच्यामध्ये ते घुसडलेलं आहे. तुम्ही जे म्हणताय स्मार्ट मीटरचा जो विषय आहे तो ऑलरेडी MERCने घुसडलेला आहे. म्हणजे MERC आता मारलेला करते फक्त. ठीक आहे, MERC पण मॅनेज. मी म्हणतो वादा करतात त्याने तो घातलेला आहे. कशामध्ये स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स त्या अमेंडमेंट्समध्ये ड्राफ्ट अमेंडमेंट कॅपिटल एक्सपेंडिचरचे नियम बदललेत का? कॅपिटल एक्सपेंडिचरचा नियम बदलला नाही. म्हणजे 25 कोटीच्या वरची खरेदी तुम्हाला आयोगाच्या मान्यतेशिवाय करता येत नाही. मग तुम्ही ही मान्यता न घेता खरेदी केली कशी? हा प्रश्न उरतोच ना. त्याचं उत्तर कुठं आहे? त्याचं उत्तर आयोगाकडे नाही ना. आणि त्याचं उत्तर विश्वास पाठकाने असं दिलं होतं की ही केंद्र सरकारची योजना आहे आणि त्यामुळे आम्हाला आयोगाच्या मान्यतेची गरज नाही. हे खोटं आहे. केंद्र सरकारची जिथं 100% ग्रँट असेल तिथं आयोगाच्या मान्यतेची गरज नाही. कारण त्याचा टॅरिफवर परिणाम होत नाही.
कारण त्याचा टॅरिफवर परिणाम होत नाही म्हणून परवानगीची गरज असं आहे. आणि जिथं अंशतः ग्रँट आहे, पार्टली ग्रँट आहे किंवा नॉन ग्रँट आहे तिथं कंपल्सरी आहे. आयोगाचा प्रत्येक घेतलेलं नाही. तुम्ही म्हणता असं SOP घुसडलं असेल पण घुसडत ते आलेलं नाही. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा फडणवीसांच्या बोलण्यात नाही शेवटचा संपवतो आणि मग माझे आणखी 2-4 मुद्दे राहिले तेवढे सांगतो. त्यांनी असं सांगितलं की 11,100 रुपयाचा पहिल्या ग्राहकांच्यावर पडणार नाही. कारण काय? कारण हे मीटर लावल्यामुळं आमची तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी कमी होईल आणि त्यामध्ये जे सेव्हिंग होईल किंवा अर्निंग होईल त्या अर्निंगमधनं हे पैसे कंपनी भागवेल, कंपनी कर्ज काढणार नाही. आणि त्याच्यासाठी याचा अर्थ असा की अदानीला आता ते कशा पद्धतीनं पैसे देणार हे मला काही कुठं वाचायला मिळालं नाही. पण जरा ती माहिती मिळाली तर मला द्या प्लीज. आज गुड सिस्टीमवर आहे का? बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर असं आहे का? तसं पण काही दिसत नाही त्या टेंडरमध्ये. नाही ना दिसत. मला जे डॉक्युमेंट बघायला मिळालं त्यामध्ये तसं नाही. पुन्हा काय बदल झाले का? कोणत्या पद्धतीने केलं? आणि मग 10 वर्षात टप्प्याटप्प्याला अदानींना हप्ते देणार आहेत का? हे कुठं स्पष्ट कोणीच बोलत नाही. पाठकही बोलत नाहीत, फडणवीसही बोलत नाहीत, महावितरण कंपनीही बोलत नाही. यू बी ट्रान्सपरंट. तुम्ही पारदर्शी व्हा. तुम्ही जर ग्राहकाच्या हिताचं करताय कुणाच्या बापाला घाबरायचं कारण नाही, कशाला घाबरायचं कारण नाही. आणि तुमच्यापैकी एकानं तरी मला सांगावं की मीटरचा चोरीशी संबंध आहे, मीटरचा तांत्रिक हानीशी संबंध आहे. मी जबाबदारीनं बोलतो मीटरचा वाणिज्यिक हानीशी संबंध आहे असं मला एकानं तरी सांगा. अहो मीटर दिलेलं मोजण्यासाठी आहे. जे चोरलेलं आहे ते मीटरला नाही मोजता येत. असं का करतो तुम्ही? मीटर दिलेलं मोजेल ना. फूटपट्टीच्या जागी चांगल्या पट्ट्या आल्या, आम्ही मान्य केल्या. पूर्वीची तागडी होती आणि वजनं होती, इलेक्ट्रॉनिक काटा आला, आम्ही मान्य केला. आमचा काही विरोध असेल कारण नाही होत. तुम्ही अचूक मोजता, तुमचा मीटर अचूक मोजेल. आजचा माझा मीटर कदाचित वरचं पॉईंट दाखवत नाही, तुमचा मीटर पॉईंट दाखवत, एवढा फरक पडतो. पण बेरीज शेवटी तिथं जाणार ना. 42 आणि 42 व्हायच्या 42.5 आणि 41 होईल. बेरीज तिथंच येणार. मीटर अचूक मोजेल, तुमचा पॉईंट 2 डेसिमलमध्ये मोजेल, हे पाहिजे. पण मला सांगा, मीटर हा मोजण्यासाठी आहे. मीटर जो चोरी करतो, चोरी कशी मोजली जाते मला काही कळत नाही. म्हणजे मला त्याचं उत्तरच मिळालं नाही. हे जे स्पष्टीकरण पाटकांनी केलंय, फडणवीसांनी केलंय की तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी कमी होईल. कशी कमी होईल मला सांगा ना. कामगार कमी होतील, नाही मीटर रीडिंग मध्ये कमी होईल. मी सांगतो, वरच्या पातळीवर तुमचं प्रत्येक ठिकाणी जर लावलं तर तिथं त्या सिस्टममध्ये जिथं प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर ट्रान्सफॉर्मर असला पाहिजे, फीडरलाही असला पाहिजे, ट्रान्सफॉर्मरलाही असला पाहिजे, या मताचं मी आहे. आता ट्रान्समिशन लॉस आमचे लिमिटेड आहेतच. बेलो 4% आहे, कमिशनची मर्यादा 4%ची आहे, त्याच्या खालीच आहे आपण. म्हणजे ट्रान्समिशनमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. डिस्ट्रीब्युशन 66% खाली या, 66, 33, 11 खाली या. तिथं प्रत्येक टप्प्यावर पाहिजे, फीडरला पाहिजे आणि DTCला पाहिजे. आणि DTCवरनं दिलेली पॉवर, कंझ्युमरची पॉवर ही पण मॅच पाहिजे. इथंपर्यंत सगळं ते अचूक पाहिजे. आणि जर आज अखेर आम्ही ते अचूक करू शकलो नाही तर आम्ही अत्यंत नालायक आहोत. 60 वर्ष आम्ही हा धंदा करतो. 1960 साली आम्ही जन्माला आलोय ही कंपनी. आज 2024 साल आहे, 64 वर्ष झाली. 64 वर्षात जर माझ्याकडे एनर्जी बॅलन्सिंग प्रॉपर नसेल, एनर्जी अकाउंटिंग प्रॉपर नसेल तर मी धंदा करायला लायक आहे का? तुमचं एनर्जी अकाउंटिंग प्रॉपर कदाचित होईल, एनर्जी बॅलन्सिंग प्रॉपर होईल, त्याचं बेनिफिट मिळेल तुम्हाला. पण चोरी कशी कमी होईल हे मला कळलेलं आहे. मेट्रो बायपास केल्यावर चोरी कशी करणार? खूप टाकला, चोरी कशी करणार?
आकडे टाकल्यावर आकडे टाकले चोरी कशी कळणार? आणि एखादं तुम्ही पण बघा व्हॉट्सॲपवर ओपन करा, हो चोरी कशी करावी त्याची पिनचा वापर करून चोरी कशी करता येते आणि छान दाखवलं 5-6 मिनिटं. आणि 5 वेळा बजावून सांगितलं मी तुम्हाला चोरी शिकवत नाही आहे, चोरी अशी होत असते सांगतोय. सर यांचा पेमेंटचा जो विषय आहे ना तो मी मागं वाचला होता. पर कन्झ्युमर पर मंथ 80 किंवा 90 रुपये हे डिस्कॉम त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला देणार आहे. म्हणजे जो कोणी अदानी, मोंटे कार्लो, NCC वगैरे जीनस यांना, असं मी वाचलेलं आहे. तर त्याचा विषय तसाच आहे की कॅपेक्स हे पूर्ण म्हणजे तुम्ही बूट म्हणता त्याच्यावर मला आठवलं DF फूट आहे, डिझाईन, फायनान्स, बिल्ड, ओन, ऑपरेट आणि ट्रान्सफर. 10 वर्ष ती ऍसेट बॅलन्स शीटवर 10 वर्ष ती ऍसेट बॅलन्स शीटवर त्यांचीच राहणार आहे. हो त्यांचीच ऍसेट राहणार आहे. ही ऍसेट डिस्कॉमची होणार नाही आणि पैसे मात्र माझे लागणार आहे. तोच 80-90 रुपयाचा गणित 30 आहे. आणि हे 80-90 रुपये तर लागणार ना तुमच्या माझ्यावर, ते मी काय द्यायचे? एक्झॅक्ट कशासाठी द्यायचे? ते अजून पुढे माझ्या डोक्यात तो मुद्दा आहे. मी फक्त हे यांचं संपत होतो चोरीचं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वितरण हानी, वाणिज्यिक हानी या दोन्हीचा मीटरशी संबंध आहे. हा वरच्या लेवलला आहे, खाली आहे, DTC मधनं तुमच्या घराजवळ येऊपर्यंत आहे. पण घरातल्या तुमच्या मीटरचा आणि त्या बाकीच्या चोरीचा संबंध काय? बायपास केलं तर काही काउंटच होत नाही ना. वरच्या पातळीवर तर तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे, ते करायलाच पाहिजे. दॅट इज डेफिनेटली इम्पॉर्टंट, ते आवश्यक आहे. जर तुमचं फिडरवर किंवा DTCवर एनर्जी अकाउंटिंग होतं सबस्टेशनपासून ते याच्यापर्यंत, त्या काळामध्ये जर असले तर कुठं जर वाया जात असेल बिल तर तुम्हाला ते सापडतं. याचं वाया जाते असं वाया जात नसते, ती कुठेतरी वापरली गेलेली असते, कुठून तरी चोरी झाली असते. चोरी ही जागेवर जाऊनच पकडावी लागते. कुणीही काहीही तुम्हाला सांगू, चोरी जागेवर जाऊन पकडण्याशिवाय चोरी सापडत नाही. आज आमच्याकडे चोरी आहे, भरपूर चोरी आहे. ते सांगत नाही चोरी आहे म्हणून, पण मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, पुन्हा एकदा फक्त 2 वाक्यात रिपीट करतो की आम्ही 14% 15% सांगतो. खरं आमचं 14-15 नाही, खरं आमचं 28, 27, 28, 30 पर्यंत होतं. 30 वरनं आता खाली येऊन 28 पर्यंत आला असं. आम्ही मॅन्युप्युलेशन करतो, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. फडणवीसांच्या पासून, लोकेश चंद्रांच्या पासून, आयोगाच्या संजय कुमार पर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आणि खाली सुद्धा यांच्या वायरमनपर्यंत सगळ्या लोकांना माहिती आहे की आम्ही शेतकऱ्याचं बिलिंग बोगस करतो, दुप्पट करतो. मीटर बंदच असतात. IITनं स्वतः सांगितलंय की मीटर्स जे आहेत त्यापैकी 80% बंद आहे. हा IITचा रिपोर्ट आहे. आणि जे चालू आहेत उरलेले 20%, त्यामध्ये फक्त 20च्या 7%, 20%च्या 7% म्हणजे टोटलच्या 1.4% लोकांचे मीटर आणि बिल अचूक आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढं 1.5%, 1.4% सोडले तर उरलेले 98.5% बिल बोगस. IITचा रिपोर्ट आहे, माझा नाही. मीटर तिथं नाही, तिथे काय प्रश्नच नाही. फिक्स रेटने घेतो पैसे आहे मी, आणि फिक्स रेटनं पैसे घेतो ते किमान 125 युनिटच्या वर घेतो. साधारणपणानं 150 युनिट ग्रहित धरून फिक्स रेट आपला ठरतो. आणि जिथं मीटरवर बिलिंग होतं तिथं महिन्याला 125 युनिट. पावसाळा असला तरी 125, उन्हाळा असला तरी 125, ट्रान्सफॉर्मर 6 महिने काढून ठेवला असला तरी 125. नाही, बिलं आहेत माझ्याकडे अशी. आमच्या कोल्हापूरला महापूर आला होता, आमचे ट्रान्सफॉर्मर सगळे बंद पडले होते त्या महापुरात. शेतकऱ्यांना विजेचा वापरच बंद पडला होता 7-8 महिने, वापरूच शकत नव्हते. लाईटच नाही, कनेक्शनच नाही, पाण्याखाली गेलं, ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेलं, लाईट्स पाण्याखाली गेलं, तरी माझं बिलिंग चालू 125 रुपये पर्यंत. आणि अजूनही बोलतोय आम्ही, अजूनही ते निघालेलं नाही, हिशेबातनं गेलेलं नाही. वरपर्यंत अगदी मंत्र्यांच्या पर्यंत आम्ही बोंब मारले, काही झालं नाही. कसं काय ते? मग अशा पद्धतीत जर होत असेल मग ते काय होतं? मग शेतकऱ्याचं वापर 15च्या जागी 30 होतं.
मी सोप्याकडे वापरतो 14-28 म्हणा किंवा 15-30 म्हणा, पण साधारणपणानं गळती आमची 14-15 आहे आणि शेतकऱ्याचा वापर 14-15 आहे. खरी गळती आमची 28 ते 30 आहे. मग आम्ही काय करतो, शेतकऱ्याचं 14-15चा 28-30 करून टाकतो. आणि हे आरोप पटण्यासाठी मी सगळ्यांच्या समोर केले, बरं काय, मंत्र्यांच्या समोर केलेत, आयोगात केलेत, सगळीकडे केले, जाहीररित्या केले. म्हणजे तुम्ही काय नाराज होता का त्यामुळे? आणि हे इट इज ओपन सिक्रेट, ओपन सिक्रेट. प्रत्येकाला जे माहिती आहे असं ते ओपन सिक्रेट आहे की आम्ही मॅनिप्युलेशन करतो. आम्ही गळती कमी दाखवायसाठी शेतकऱ्याचा वापर दुप्पट दाखवतो, आपोआप गळती कमी निम्म्यावर दिसते. आणि ती गळती जर शोधायची असेल तर मला जागेवर जाऊनच पकडलं पाहिजे. किती ग्राहक आहेत त्याच्यात? 0.1%, 0.1 ऑर बिलो 0.1, इट मे बी 0.01 इतके असतात. आणि अर्थात काही संबंधित कर्मचारी, एवढ्या लोकांचा असा भाग येतो. आणि हे जागेवर जाऊन शोधावं लागतं. मग आज आमची 12% किंवा 14%, मी 12% म्हणतो, 14 नाही, 12% जरी एक्सेस असेल तर कमिशनचीच व्याख्या आहे. डिस्ट्रीब्युशन लॉसेस इज इक्वल टू रिअल लॉसेस, टेक्निकल लॉसेस प्लस थेफ्ट प्लस करप्शन. ही कमिशनने केलेली व्याख्या, कमिशनच्या निकालामधली व्याख्या. आता हा प्लस थेफ्ट आणि प्लस करप्शन एवढा पार्ट आपला आहे, तो 12% नक्की आहे. 14 नाही, 14 नक्की आहे, पण 12 कमीत कमी. करप्शन अथॉराईज झाले, करप्शन अथॉराईज झाले, अलाउड नाही आहे, ऑफिशियली अलाउड नाही. पण 12% मी मुद्दाम तुम्हाला वाणिज्यिक आणि वितरण हानीच्या मुद्द्यावर मी बोलतोय. 12,000 कोटीची वितरण हानी आहे हो आमची. 1% म्हणजे 1,000 कोटी होत आहे. 12,000 कोटी दरवर्षी आमचे पैसे जात आहेत. हायएस्ट आम्ही वर्षातून किती पकडतो? एकदा 150 कोटीची चोरी पकडली होती. मी 2000 पासूनचे महावितरण चोरी पकडते त्याचे आकडे माझ्याकडे बघितलेले आहेत. एक वर्ष होते की 150 कोटी, बाकी सगळ्या वर्षी 60 कोटी 70 कोटी आम्ही पकडतो. आता ही चोरी ही कशी कमी करणार आहे, कशा पद्धतीने कमी करणार? आणि मीटर नाही करणार चोरी पकडू शकत. त्यामुळं अचूकतेमुळं किंवा वरच्या लेवलवरच्या तुमच्या ट्रान्सफॉर्मर, DTC, स्केलर्स, लाईन्स याच्यामध्ये काही तुम्ही जर ग्लुकोज शोधून काढले, खर्च शोधून काढले, लॉसेस शोधून काढले, त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. पण आज माझ्या बिलात लागणार नाही याची मला हमी कोण देत आहे? कोणी दिलेली आहे का? आज 80-90 रुपये तुम्ही म्हणता ते शेवटी माझ्या बिलातच लागणार ना. आणि कंपनी क्लेम करणार की नाही? कंपनी कुठे सांगते स्वतः तोडणार मी क्लेम करणार नाही म्हणून? मी ग्राहकाकडं पैसे मागणार नाही असं कंपनीनं सांगितलेलं नाही. कंपनीच्या मराठी ब्रॉचरमध्ये मोफत बसवणार असं आहे. कंपनीच्या इंग्रजी ब्रॉचरमध्ये विल नॉट डिमांड एनी अपफ्रंट चार्जेस. अपफ्रंट हा शब्द म्हणजे आम्ही आधी काहीच मागणार नाही, आधी काहीच मागणार नाही. बाकी मग लावू डायरेक्ट पेटिशन मध्ये येईल आपण काही नाव द्या, बॅकडोर एंट्री म्हणा, काही म्हणा, टॅरिफ मध्ये हे येणारच असा माझा ठाम दावा. येणार नाही कसं हे कुठेतरी आम्हाला समजावून सांगावं ना, आम्ही मान्य करू आम्हाला पटलं तर. त्यामुळं पैसे तिकडून येतील आणि आमच्या खिशातून जाणार नाहीत असं जे सांगितलं जातं त्याला कोणताही पुरावा नाही. आता फक्त काय जेवढं राहिलं असेल तेवढं सांगतो मी, बाकी जवळजवळ महत्वाचे मुद्दे संपलेले आहेत. हा, इतर राज्यातला अनुभव हा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. UP, बिहार 3-3 वर्ष झाली, तिथं 100% ग्राहकांना मीटर नाही. नाहीतर तुम्हाला कोणतं असेल बघा, UP मध्ये आहे 100%, बिहारमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. मग तुमच्याकडे काय बिघडलं? तिथं कुठं 16 लाख आहे, कुठं 12 लाख आहे, कुठं 10 लाख आहेत, 8 लाख आहेत, असे आहे. UP मध्ये 3 वर्ष झालं तक्रारी आहे. तिथं 2 प्रकारच्या तक्रारी आहेत. मध्ये एकदा 1,20,000 ग्राहकांची वीज एकाच वेळेला बंद पडली, एकाच वेळेला. त्याचा सिस्टम फॉल्ट झाला, काय ऑपरेटिंग सिस्टम फॉल्ट झाला. 1,20,000 ग्राहकांची वीज एकदमच गेली.
पण आमच्या अदानीचं झालं तर काय होईल मला काळजी वाटतो. 1,16,00,000 ग्राहक त्यांच्याकडे आहेत. 1,16,00,000 लोकांची बिल जाऊ शकेल. 2 दिवस जवळजवळ गेले, काही ठिकाणी 1 दिवस, काही ठिकाणी 2 दिवस. आणि मग लोकांना नुकसान भरपाई दिली त्यांनी पर कंझ्युमर 100 रुपये. नुकसान कोणाचं किती झालं असेल हा भाग वेगळा. आणि अजूनही तिथं मला दुप्पट बिल येते, तिप्पट बिल येते अशा तक्रारी आहेत. बिहारमध्ये मीटर जम्पिंगच्या तक्रारी आहेत. मीटर जम्प होतं म्हणजे मीटर रेग्युलर रिडिंग दाखवत नाही. बिहारमध्ये एकदा तर असं झालं, 1 महिना त्यांनी सिस्टम बंद केली की तुम्ही वीज वापरा, सिस्टम आम्ही ओके करतो आणि मग तुमच्याकडे पैसे मागतो. एकदा तर त्यांच्या सिस्टीममध्ये असा फॉल्ट झाला की सगळ्यांचा बॅलन्स मायनस झाला, सगळ्या कंझ्युमर्स. मग त्यांनी 1 महिन्याची मुदत देऊन टाकली. 1 महिना तुम्ही वापरा, आम्ही सिस्टम ओके करतोय, मग तुमच्याकडे येतो. तिथंही बिलांचा प्रॉब्लेम आहे. बिहार, UP जर सांगितलं तुम्हाला. त्याच्याशिवाय राजस्थानमध्ये लावलेलं आहे पण ते लोक एक्सेप्टच करत नाही. त्यांनी पोस्टपेडच ठेवा म्हणून सांगितलं. राजस्थानने ते मान्य करून टाकलं, चला पोस्टपेड तर पोस्टपेड. तिथं अल्पनी 70% लोक मीटर लावलाय पण पोस्टपेडच आहे. गुजरातमध्ये ह्याच्यावर तक्रारी चालू आहे. हरियाणामध्ये तक्रारी चालू आहे. 5-6 राज्यामध्ये याच्याबद्दल लोकांच्यामध्ये असंतोष आहे. आणि मग हा असंतोष आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ग्राहकांना खुलेपणाने द्यायला पाहिजेत का नको? त्याचा पब्लिक अवेअरनेस तुम्ही काही करायला पाहिजे का नको? कारण न करताच तुम्ही सक्ती करणार, ही सक्ती चालू. सक्ती करता येते का? याचं उत्तर कायद्यानं नाही असं आहे. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. कायद्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर सक्ती करू शकत नाही. मी मीटर कोणता घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही हा माझा अधिकार आहे. आणि तो माझा अधिकार वीज कायद्याप्रमाणे आहे, 47(5) प्रमाण आहे, स्पष्टपणानं. त्यामुळे मी जर तुम्हाला एकदा लेखी दिलं की मला हा मीटर नको, तर तुम्ही माझ्यावर या मीटरची सक्ती करू शकत नाही. हा ते म्हणतात केंद्रानं नोटिफिकेशन काढलंय. नोटिफिकेशन इज नॉट द लॉ. ते म्हणतात राज्य सरकारने GR काढलाय, GR इज नॉट द लॉ. कायदा बदललाय का? बदलतील ना, एवढं काय त्या बदलतील, पुढे बदलतील, पण त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू करणार का? कायदेशीर तर आहेत कोणते? हे बघा, कायदेशीर मला महिना संपल्यावर बिल भरायला मदत द्यायची आहे. आताच्या कायद्यातली तरतूद आहे, ती मदत राहणार नाही. ती मुदत संपल्यावर मला 15 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे. डिस्कनेक्शन करायचं असेल तो कायदा व्हायोलेट होणार, ऑटोमॅटिकली व्हायोलेट झाला ना. प्रीपेड लावल्यावर त्या नियमामध्ये आलेलं आहे, ते सांगतो तुम्हाला. प्रीपेड केलं तर त्या दिवशी ते डिपॉझिट तुमचं प्रीपेडला ॲडव्हान्स म्हणून जमा होईल. बाय डिफॉल्ट जमा होतो. पण त्याचे परिणाम बघा, त्याचे परिणाम पण सांगतो. बाय डिफॉल्ट ते जमा होणार. विवेकनं तो मुद्दा मांडला होता. महिना, 1.5 महिना, 2 महिने तुमच्या डिपॉझिटवर तुमचं चालणार. म्हणजे महिना, 1.5 महिना, 2 महिने महावितरणचं उत्पन्न 0 इन्कमच नाही ना. आणि दुसऱ्या बाजूला महिना, 1.5 महिना, 2 महिने महावितरणला पैसे मिळणार नाही. डिपॉझिट जे आज 15,000, 20,000 कोटी असेल ते 0वर येईल. बड्या ग्राहकांचं नाही, छोट्या ग्राहकांचं 0वर येईल. कारण बड्या ग्राहकांचा विषय सगळा वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यांचं डिस्कनेक्शन होत नाही. 20 किलोवॅटच्या वरच्या एकाही ग्राहकाचं डिस्कनेक्शन ऑनलाईन होऊच शकणार. ज्याच्याकडे CTPT ऑपरेटेड मीटर आहे त्याचं डिस्कनेक्शन ऑनलाईन नाही होऊ शकत. तुमचं होऊ शकतं सगळ्यांचं. पण जिथं CTPT ऑपरेटेड मीटर आहे तिथं डिस्कनेक्शन डायरेक्टली होऊ शकत नाही. मग हे पैसे सगळे ह्या छोट्या ग्राहकांचे आपण फक्त ग्रहित घेऊ. एक 10,000, 15,000 कोटी जे आज 5%, 4% ते वापरत आहेत ते जाणार, संपणार. ते संपले की महावितरणला नवीन कर्ज काढावं लागेल. आणि ते 10%च काढावं लागेल ना, त्याच्या खाली मिळतच नाही. म्हणजे 4%, 5% व्याजाचं डिपॉझिट माझं घरवून टाकायचं आणि 10%नं नवीन कर्ज काढायचं.
हा धंदा काय मला कळलेला नाही, तुम्हाला कुणाला कळणार. पण त्याचा व्याज आपणच भरणार आहोत. ते पण आपल्याला आणखी कसं आहे नाही. अजून एक मुद्दा आहे त्याच्यात. अजून एक मुद्दा असा आहे की 3 महिन्यांनी तुम्हाला हे अदानी पैसे देणार आहे. NCC, अदानी, मॉन्टे कार्लो तुम्हाला लगेच पैसे देणार नाही. चालू झालं की 5 लाख किंवा 10 लाख किंवा 50 लाख अशा टप्प्यामध्ये हे मीटर लाखात नाही तो 5,000, मला वाटतं 5 लाख आणि 10 लाख अशा टप्प्यात, अशा टप्प्याला ते चालू होते एकाच वेळेला. आणि ते ज्यावेळेला चालू होतील त्यावेळेला त्याच्यानंतर पुढे 3 महिन्यात तो पैसे द्याला. 3 महिन्यात तुमच्याकडे पैसे भरून घ्या ना. म्हणजे आधी महावितरणचं डिपॉझिट संपलं आणि त्याच्या पाठोपाठ अदानी 3 महिने ठेवून घेणार. म्हणजे 4 महिने तरी अदानीला पैसे वापरायला मिळणार की नाही. 4 महिन्याचे पैसे अदानीला, सॉरी अदानी एक नाही, कोणाला वाईट वाटायला नको, अदानी, NCC, मॉन्टे कार्लो, जिनस सगळ्यांना 4 महिन्याचे पैसे वापरायला मिळणार. आणि 4-5 महिने कंपनी काय करणार हे मला माहिती नाही. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. त्याला माहिती असतं तर त्याने आणखी कसं आहे, स्मार्ट मीटर मध्ये जो काही कंझ्युमर म्हणून माझा डाटा जनरेट होतो सिस्टीम मध्ये, तो थर्ड पार्टीला जेव्हा डिस्कॉम ऍक्सेस देत आहे तर माझी कन्सेंट घेतली का, हा मुद्दाही महत्वाचा. हा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी नेटवर्क नसतं. ग्रामीण भागामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. ग्रामीण भागामध्ये जर नेटवर्क नाही म्हणून त्या माणसाला रिचार्ज करता आलं नाही तर त्याला अंधारात बसावं का, हा मेजर तुम्ही समजताय. कुठं लोकांना कॉम्प्युटर येत नाही, काही येत नाही, मोबाईलवरनं पेमेंट्स करता येत नाही. सामान्य माणूस, सामान्य ग्राहक नजरेसमोर ठेवून आपण जर विचार केला तर तो कुठं पैसे भरणार आणि कसे पैसे भरणार, आणि विचार नाही झाला तर त्यांना अंधारात बसायचं का, असे प्रश्न तयार होतील. कंपनीमधले अनेक कर्मचारी बेकार होते. अकाउंट आणि बिलिंगमध्ये किमान 20,000 कर्मचारी जाणार आहेत. कंत्राटदार किती जाणार आहेत आणि कंत्राटदाराच्या हाताखाली काम करणारे किती लोक जाणार आहेत याचा अंदाज मला नाही. काही लोक म्हणतात 2 लाख, काही लोक म्हणतात 4 लाख, खरा आकडा मला माहिती. पण बिलात वाटणारे, रिडिंग घेणारे आणि असे संबंधित असे अनेक लोक असणे शक्यता, त्यांची संख्या मलाही माहीत नाही. पण काही लोकांनी ते मला 2 लाख 4 लाख असं सांगितलं, तो खरा आकडा मला माहीत नाही. पण कंपनीमधले अकाउंट बिलिंगमधले मात्र 20,000 लोक कमी होणार आहेत असं कंपनीच्याच वर्कर्स फेडरेशनच्या लोकांनी मला सांगितलं. म्हणजे तो तरी आकडा पक्का आहे. आणि हा किमान 2 लाख धरू आपण, जो काय असेल तो आउटसोर्सिंगचा, त्यांचं हे कमी होईल. आणि त्याच्यानंतर शेवटचं एकच सांगतो की शेवटी हे सगळं कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे हा प्रश्न येतो. आणि त्याच्यावर सगळ्या कामगार संघटनांनी ठामपणाने सांगितले की खाजगीकरणाच्या दिशेनं वाटचाल. हे असू शकतं की नाही, असू शकतं एवढं विषय असेलच असं काय म्हणता येईल. पण अनेक कंपन्या आपण विकलेल्या आहेत, अनेक उद्योगांना आपण अंग काढून घेतलेला आहे. एक तर सुरुवात नक्की होणार ज्या दिवशी प्रीपेड लागेल त्या दिवशी तुमचा आणि कंपनीचा जो संबंध आहे तो बदलणार. आज तुम्ही कंझ्युमर आहे आणि ते सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. ज्या दिवशी प्रीपेड लागेल त्या दिवशी वीज ही कमोडिटीज आहे, बाजारात विक्रीला ठेवलेली एक वस्तू झाली. जस्ट लाईक माय मोबाईल. व्याख्या बदलली ना, तुमचं कंझ्युमर हे स्वरूपच संपलं. विजेचं सेवा हे स्वरूप संपलं. वीज ही सेवा नाही, सर्व्हिस नाही, वीज ही कमोडिटी. तुम्ही ग्राहक नाही, तुम्ही बायर, परचेसर, कस्टमर. आणि ते सेलर, ओनर जे काय असेल ते असेल ते, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्यामधलं ग्राहक आणि सर्व्हिस प्रोव्हायडर हा सगळा हिशोब बदलला. हे नक्की वीज कायद्याला जे अभिप्रेत आहे किंवा ग्राहक संरक्षण कायद्याला जे अभिप्रेत आहे ते तुमचे हक्कच घेतले. पुन्हा हे म्हणतात तसं तुमच्या स्वतःच्या प्रायव्हसीचा मुद्दा आहे की ही माहिती तुम्ही थर्ड पार्टीला का देता आणि मिळाली तर त्याचा तो मिसयूज कसा करेल हे कोणालाही माहीत नाही. असेही अनेक प्रश्न आहेत. पण हे असू शकते खाजगीकरणाकडची वाटचाल. मी एवढ्यासाठी म्हणतो की परवाच मी एक रेल्वेचं उदाहरण वाचलं. रेल्वेमध्ये पाहिजे काम करणारी जी
होती ती कॉन्ट्रॅक्टरनं दिलेली होती. कॉन्ट्रॅक्टरला 20,000 रुपये मिळत होते, त्या कामगाराला फक्त 5,000 मिळत. ते सुद्धा सुट्या कापूस, सुट्या वगैरे कापू त्या वाचवाय मी आणि काय गाडी गेली उशी गेली तर त्याचे पैसे कापू. किती भयानक आहे. मग असे ठेकेदार जर आम्ही जन्माला घालणार, पण असे ठेकेदार आता हल्ली सगळीकडेच लावलेत. आम्ही रेल्वेत लावलेत म्हणजे आणि कुठे लावायला राहिलं, सगळीकडेच लावलेत. मग असे ठेकेदार जन्माला घालणार असलो तर हे एक प्रकारचं खाजगीकरण नाही तर काय आहे. नोकऱ्या संपल्या ना, तुम्ही आरक्षण मागता, मोर्चे काढता, काय अर्थ नाही. आरक्षण देऊन उपयोग काय, नोकऱ्या कुठे जन्माला येणार आहे. ज्या देशात नोकऱ्या जन्माला येणार नाही त्या देशात आरक्षण देऊन करायचं काय, राज्यात आरक्षण देऊन करायचं काय, नोकऱ्या जन्माला येणार नाही. यामध्ये नोकऱ्या जन्माला येणार नाही हे पक्का आहे. आउटसोर्सिंग कमी होणाराचं हे पक्का आहे. उद्या आणखी पण आउटसोर्सिंग वाढवायचं आणि ठेकेदाराच्या ताब्यातच सगळं द्यायचं. पण अदानीनं ऑलरेडी अर्ज केलेले आहेत. अदानीचे लायसन्सचे अर्ज आयोगाकडे 4 ठिकाणचे लायसन्सचे अर्ज पेंडिंग आहे. पुण्याचं पण आहे, पुण्याचं पण टोरंटचं, पुण्याचं टोरंटचं पण अदानी 3 का 4 ठिकाणचे. तर हे जे लोक आहेत त्यांना ते लायसन्स मिळालं. बघा आता मी म्हण वापरली माझ्या एका रेस्टॉरंटमध्ये, नाल सापडली 900 रुपयाची, सबसिडीची नाव सापडली 900 रुपयाची. आम्ही घोडा घेतला 12,000, घोडा घेतला 12,000 आणि घोड्याचा पालक लायसन्स जर अदानीला मिळालं तर अदानी झाला. मी कुठं, माझ्या ताब्यात काहीच नाही ना, आजपासूनच तर त्याच्या ताब्यात आहे आणि त्याला फुकटचीच माहिती मिळणार आहे, ट्रान्सफर होणार ना. पुढे लायसन्स मिळाले की त्याची माहिती कब्जात झाला त्याचा, म्हणजे नाल माझी, घोडा माझा आणि मालक अदानी. अशी विचित्र अवस्था. उद्या लायसन्स जर त्याला मिळालं तर ते होणार आहे आणि या लायसन्समध्ये मग ती खाजगीकरणाची वाटचाल पुढे जाणारच आहे, निर्विवाद. त्यामुळे हे सगळे धोके आहेत. म्हणून आम्ही याला विरोध करतो. वैयक्तिक ग्राहक अर्ज देऊ शकतो. मी आता माहितीपत्रक दिलेलं शेवटच्या पदावर तुम्हाला अर्ज दिलेला आहे. त्याच्याशिवाय आम्ही अर्जाचा गठ्ठाही आणलेला आहे. कोणाला 5, 25, 50, 500 पाहिजे तेवढे घेऊन. पण वैयक्तिक ग्राहकांना अर्ज केला तर त्याच्यावर सक्ती करता येणार नाही, ही कायद्यातली तरतूद आहे. त्या बेसवर आपण हे थांबवू शकतो. आणि पुन्हा ही लढाई सरकारबरोबरची, कंपनीबरोबरची ही तर चालू ठेवायच लागेल. उद्या सरकार बदललं तर काय होईल, बदललं नाही तर काय होईल, हे सगळेच प्रश्न आधार आहेत. त्याची काही उत्तरं आपल्याकडे नाही. त्यामुळे ज्या त्या वेळेच्या परिस्थितीवरून पुढची लढाई वाटचाल चालू ठेवू. आज किमान तक्रारी दाखल करू, अर्ज दाखल करू. एवढं जरी आपण केलं तरी ती एक तुम्हाला बेस देणारी, एक स्ट्रॉंग बेस देणारी चळवळ ठरेल आणि त्याबद्दल तुमच्या हिताचं रक्षण होईल. कारण तुम्हाला त्याचा फायदा नाही. फायदा असला तर मी तुम्हाला बेलाशक सांगेन. व्यापारी, उद्योजक मोठे ज्याला विचारतात त्यांना मी सांगतो तुम्ही लावा तुमच्या उपयोग, पण तुम्हाला सांगून काय होतं, गरज नाही. थँक्यू व्हेरी मच.